नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्टचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग बघायला मिळत होती आणि गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट कन्सोलिडेशन करत होतं. आज जर बघितलं तर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग पाहायला मिळाली. गॅप डाऊन नंतर मार्केटने प्राइस ॲक्शन करून मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये लोअर लो पॅटर्न होताना दिसले. बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये कन्सोलिडेशन होतं, जो आपण काल नो ट्रेडिंग झोन डिस्कस केला होता बँक निफ्टीमध्ये, त्या रेंजमध्ये बँक निफ्टीने मोमेंटम दाखवला. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर प्राइस थोडीशी निगेटिव्ह बघायला मिळते, स्ट्रक्चर थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळते. आता कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल, कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की 25,900 हा निफ्टीचा 2 दिवसाचा सपोर्ट आहे आणि 2 दिवसाचा जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर निफ्टीमध्ये एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि आज जर बघितलं इकडे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की निफ्टीचा हा 5 मिनिटा चार्ट आहे. 25,900ची लेवल ब्रेक झाली आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 25,780च्या आसपास, 25,750च्या आसपास निफ्टीने लो लावलेला आहे. मग ओव्हरऑल जर बघितलं तर आजच्या दिवसामध्ये निफ्टीने जवळजवळ 120-125 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. ओके, आता ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर लास्टचे 3 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर आपण वारंवार डिस्कस करतो की मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश साईडला थोडंसं रिस्की आहे. बुलिश साईडला मार्केट जाताना रेजिस्टन्स घेत आहे, बुलिश साईडला मार्केट जात नाही. वारंवार मार्केट जेव्हा गॅप ओपन होते मार्केटमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळते. आणि आज जरी बघितलं तर मार्केटनी नो ट्रेडिंग झोन जो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर आज देखील निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळालं. आपण हे देखील डिस्कस केलं होतं की रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा नेगेटिव्ह साईडला, सेलिंगच्या साईडला जास्त बघायला मिळतोय. बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल नाही. त्यामुळे बुलिश साईडला जेव्हा मार्केट ब्रेकआउट करेन किंवा मार्केट जर प्राइस ॲक्शन बुलिश साईडला जात असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर आहे, तिकडे आपल्याला आपलं पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे. ओके, सो ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला, जो की आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी डिस्कस केला होता. आय होप तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओमधून काही ना काही शिकायला मिळत असेल. आता उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे आणि जी प्राइस ॲक्शन बनलेली दिसते थोडीशी निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. आता निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सपोर्ट काय बनतोय, रेजिस्टन्स काय बनतोय, नो ट्रेडिंग झोन कुठे आहे, प्राइस ॲक्शन ओव्हरऑल काय बघायला मिळते 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचं. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. बघा इकडे आता की आपण काल ही लेवल डिस्कस केली होती अशा पद्धतीने, ट्रेंड लाईन तुमच्या जर लक्षात असेल तर आपण हे देखील डिस्कस केलं होतं की मार्केट इकडे एक मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेते, अशा पद्धतीने आपण समजून घेतलं होतं. मार्केट जर लेवल ब्रेक करतं तर मार्केटमध्ये डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता लक्षात घ्या की प्राइस ॲक्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तुम्हाला प्राइस ॲक्शनचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मार्केट निगेटिव्ह झालं, मार्केटने पुलबॅक घेतला, चॅनल क्रिएट केला, मार्केटने चॅनल ब्रेक केला, खालच्या लेवलवरती आला. मार्केटने परत पुलबॅक घेतला, मार्केटने परत चॅनल केला, चॅनल ब्रेक केला, खालच्या लेवलवरती आला. तर हा लोअर लो पॅटर्न क्रिएट होत चालला होता. आणि इकडे जर बघितलं तर हा इंट्राडेचा व्ह्यू आहे. इकडे जर बघितलं हा 3 दिवसाचा आहे, म्हणजे मार्केटने एक चॅनल तयार केला, चॅनल ब्रेक केला, मार्केट डाऊन साईडला आलं. आता ज्याला प्राइस ॲक्शनचं बेसिक नॉलेज माहिती आहे, ज्याला चॅनल कसं तयार होतं, चॅनलचा ब्रेकडाऊन कसा असतो, ह्या गोष्टी जर माहिती असेल तर हे जे मोमेंटम आपण इकडे बघतोय ते त्याला समजले असतील. परंतु तुमच्याकडे जर प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल, तुम्हाला मार्केटचं बिहेवियर समजत नसेल, मार्केटचा डिमांड सप्लाय झोन कळत नसेल, मार्केटचं सपोर्ट रेजिस्टन्स कळत नसेल, मार्केटचे सेटअप समजत नसेल, ओव्हरऑल प्राइस स्ट्रक्चर समजत नसेल तर मार्केट तुमच्यासाठी खूप अवघड आहे. असं नाही म्हणता येणार की मार्केट ज्याला खूप समजते त्याला खूप सोपं जातं. मार्केट अवघड आहे, परंतु तुमच्याकडे काही बेसिक नॉलेज असेल, काही ॲडव्हान्स नॉलेज असेल तर मार्केटला थोडंसं समजून घ्यायला सोपं जातं.
ओके. आणि हे आपण काल डिस्कस केलं होतं. आता असं नसतं की ही लेवल ब्रेक झाली म्हणजे मार्केट इकडून निघालं की सरळ सरळ असं पडतं, असं नसतं. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन बघायला लागते. मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय बनते, मार्केटवरती जाताना हायर हाय पॅटर्न क्रिएट करते, खाली येताना लोअर लो पॅटर्न क्रिएट करतं. आणि हे हायर हाय असं नसतं किंवा वरती जाताना असं नाही मार्केट जात, खाली येताना असं नाही. मार्केट वरती जाताना पण बघा पुल बॅक घेतं, प्राइस ॲक्शन ब्रेकआउट, प्राइस ॲक्शन ब्रेकआउट, प्राइस ॲक्शन. आता इकडे जर ब्रेकआउट झाला असतं तर मार्केट थोडं मोठं आपल्याला बुलिश मोमेंटम पण दाखवला असतं, पण ब्रेकडाऊन कुठे झाला, खाली. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला वेळ लागेल शिकायला, पण तुम्ही शिकायला सुरुवात केली पाहिजे जर तुम्ही मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल तर. फक्त दुसऱ्यांच्या जीवावरती किंवा शॉर्टकट घेऊन जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता, तर हा खूप मोठा गैरसमज आहे. कारण की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला स्वतः अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आणि मी ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मार्केटचा अभ्यास करणं भाग आहे. हळूहळू गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की काय होतं की खूप सारे लोक प्रॅक्टिस करतात, खूप सारे लोक मार्केट शिकायला बघतात आणि हळूहळू गोष्टी त्यांना समजायला लागतात. मग त्याच्यातनं तुम्हाला किती गोष्टी समजतात आहे, किती नाही समजत आहे, हा तुमचा भाग आहे. ओके. परंतु जर तुम्ही मार्केटचा अभ्यास न करता मार्केटमध्ये येत असाल, मार्केटमध्ये काम करायचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याचं नॉलेज नसेल, खूप जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यामुळे वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न असतो की मार्केटच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तिकडे तरी तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मार्केटचा चार्ट काय सांगतोय, सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, डिमांड सप्लाय झोन काय आहे, सेटअप काय असतात, चार्ट कसा रीड करायचा, सगळ्या ह्या गोष्टी चार्ट रीडिंग करून झाल्या, सेटअप समजून झाले, डिमांड सप्लाय झोन झाला, सपोर्ट रेजिस्टन्स झाले. आणि त्याच्यानंतर आपली रिस्क मॅनेजमेंट काय असायला पाहिजे, आपली पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असायला पाहिजे, मार्केटबद्दल तुमची सायकोलॉजी काय आहे, मार्केटची सायकोलॉजी काय आहे, ह्या गोष्टी आपल्याला जमणार आहे नाही जमणार आहे ह्याचं आपण अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या पूर्ण ज्या गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, सेटअप रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड, रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेनच्या कोर्समध्ये सविस्तररित्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये सांगितलेले आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल जॉईन करण्यासाठी, शिकण्यासाठी, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि बघा ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील मी भरपूर गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. असं नाही की ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी शिकवण्याचा प्रयत्न करत नाही, फक्त आडव्या तिडव्या रेषा मारल्याने झाला व्हिडिओ असं नाही. प्रत्येक लेवल, प्रत्येक प्राइस ॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या एज्युकेशनच्या आहेत, लर्निंगच्या आहेत, ह्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. परंतु ॲनालिसिस व्हिडिओ कसा असतो की आज मार्केटनी काय प्राइस ॲक्शन दाखवली आणि त्याच्यानंतर काय प्राइस ॲक्शन झाली आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करत असतो. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट हे टफ आहे आणि टफ कामासाठी आपल्याला त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. बाकी संपूर्ण तुमची मर्जी आहे, तुमचा काय विचार याच्यावर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. बाकी तुमच्याकडे नॉलेज नसेल तर या गोष्टीपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे. ओके. चला समजून घेऊया. बघा सगळे लेवल हाईड करू एकदा. तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघितला असेल, लक्षात असेल तुमच्या, तर आपण हे डिस्कस केली होती लेवल. परत एकदा इकडे सांगतो की इकडे अशा पद्धतीने चॅनल होता, सॉरी ट्रेंड लाईन होती, मल्टिपल टाईम होता. आता इकडे बघा, इकडे रेजिस्टन्स होता. हे मी वारंवार का सांगत असतो की ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा इकडनं मार्केट मल्टिपल टाईम रेजिस्टन्स घेते. हे ऑल टाईम हायच्या लेवलच्या आसपास लेवल आहे, तिकडे एक राऊंड लेवल आहे 26,000वरती. मार्केट या लेवलवरती दिसताना दिसते की मार्केट इकडे रेजिस्टन्स घेते. इकडे सपोर्ट पण आपण बघितलं होतं 25,900चा, त्या लेवलनं मार्केट ब्रेक केलं. मार्केटनी जे होतं लेवल लो तो नवीन लो दाखवला इकडे. आता मार्केट परत काय इकडे गॅप फिलिंगच्या लेवल आहेत, आणखी काही सपोर्टच्या लेवल आहेत. आता जर इकडे बघितलं तर मार्केटनी ही जी लेवल होती 25,800, 25,780 या लेवलवरती मार्केट होल्ड झालं, एक पुलबॅक घेतलेला आहे. आता उद्याच्यासाठी जर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करायचा असेल किंवा प्राइस ॲक्शननुसार जर आपण इकडे लेवल बघितल्या तर इकडे आपल्याला एक लेवल बघायला मिळते 25,780ची. आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,825च्या आसपास थोडंसं पण. ओके. 25,840 एक रेजिस्टन्स लेवल आपल्याला पाहायला मिळते. आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती
लेवल समजून घेत जा आणि त्याच्या मागचं कारण देखील समजा की का ही लेवल तयार झाली, काय इकडे आपल्याला बघायला मिळतंय, चार्ट रीडिंग कसं करायला पाहिजे, ह्या गोष्टी थोडा समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा. लेवल मार्क केले ते आपण. आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट घेतला. सपोर्ट कुठं होता? 25,900 वरती होता. सॉरी, सपोर्ट होता, तो आज ब्रेक झालेला आहे. आता तो स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करताना दिसणार आहे. तर थोडेसे लेवल आपण इकडे लेवल खाली पाहिजे होती, तर तिकडे झाली. एक मिनिट फक्त. ओके, आता ही जर प्राइस ॲक्शन बघितली आपण आजच्या दिवसाची 1 तासावरती जर गेलो आपण, तर काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपण हे डिस्कस देखील करत होतो. ही जर प्राइस ॲक्शन बघितली आपण इतकी, तर काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. ही जर बघितली तर काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. परंतु आता जर बघितलं तर इकडनं मार्केट इकडे या 4-5 ट्रेडिंग सेशन इकडे थोडं 2-3 ट्रेडिंग सेशन कन्सल्टेशन केलं होतं. आता जर बघितलं तर एक गॅप पेंडिंग आहे इकडे. तो आपल्याला काय बघायला मिळते ते बघूया 5 मिनिटावरती. थोडंसं 1 तासावरती प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह आहे. ओके, तर लेवल तर आपण इकडे मार्क केलं, आणखी एक लेवल मार्क करूया. ओके, आता इकडनं जर बघितलं तर हा चॅनल ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली, खाली आला. आता इकडे एक आणखी एक ट्रेंड लाईन सुरुवात होती. इकडनं जर बघितलं तर ही आहे. ओके, अशा पद्धतीने हा एक चॅनल आपल्याला बघायला मिळते. आता 25,840 जर बघितलं तर आजचा स्विंग हाय आहे. ओके, स्विंग हाय म्हणजे इकडनं जो लो लावला होता त्याच्यानंतर जो हाय तयार केला रिसेंटली तो हा आहे. ओके, म्हणजे हा एक रेजिस्टन्स बघायला मिळतो आपल्याला 25,840. आणि सपोर्ट जर बघितलं तर 25,780. त्यानंतर छोटासा एक डाऊन साईड मुवमेंट होता, परंतु लास्ट टाइम जर बघितलं तर इकडे एक सपोर्ट होता. आणि आजची जी क्लोजिंग आहे 25,800 वरती आहे, साधारण या लेवलवरती. आणि ट्रेंड आहे तो निगेटिव्ह आहे. त्यामुळे जर छोटा मोठा पुलबॅक घेऊन जर लेवल परत ब्रेक होत असेल तर मग निगेटिव्ह साईडला परत आपल्याला एखादा मुवमेंटम बघायला मिळू शकतो. मग 25,740 साधारण 40 पॉईंटची ही सपोर्ट आहे. त्यानंतर सेकंड लेवल जर बघितलं तर 25,690च्या आसपास सेकंड सपोर्ट आहे. आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 25,630च्या आसपास तिसरे सपोर्ट आहे. म्हणजे डाऊन साईडला आता काय आहे की आज निगेटिव्ह मुवमेंटम, एक छोटासा इकडे गॅप पेंडिंग आहे, तो गॅप आणि त्याच्यानंतर रिसेंटली सपोर्ट या लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. ओके, त्या लेवल आपण मार्क केलेला आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, इकडनं मार्केट जर काहीशी प्राइस ॲक्शन केली तर इकडनं या पद्धतीने एक आपल्याला चॅनल बघायला मिळते. ओके, या पद्धतीने जर लेवल ब्रेक करून जर ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करत असेल निफ्टी आणि 25,840 जर बघितलं तर आज या लेवलवरून पण छोटे मोठे बुलिश मोमेंटम बघायला मिळाले होते. लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं एक या लेवलच्या आसपासने एक मोठा ब्रेकआउट बघायला मिळाला होता, तो गॅप अपमध्ये होता. ओके, तर ही जर लेवल कन्सोलिडेशन करून जर काहीसं डबल बॉटम किंवा कप अँड हँडल किंवा काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला 25,900 त्याच्या आसपास थोडंसं एक छोटासा रेजिस्टन्स आहे. फक्त थोडंसं इकडे 25,900च लेवल आपण करतो, फक्त थोडंसं लेवल फक्त इथे एक छोटासा रेजिस्टन्स त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. 25,900च्या आसपास फर्स्ट लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितली सेकंड लेवल आहे 25,940 आणि थर्ड लेवल आहे 25,970च्या आसपास. ओके, तर या काही लेवल आहेत. आता बघा इकडे एक मिनिट, थोडंसं समजून घ्या. मार्केटनी आत्ता एक ब्रेकआउट फेलियर केलेला आहे. हे जे होतं 2 दिवस मार्केट होल्ड केलं, ट्रेंड लाईन तयार केली, ब्रेक केलं खाली. आता बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये इकडे पण रेजिस्टन्स हाय होते मल्टिपल टाईम, आत्ता पण रेजिस्टन्स हाय मल्टिपल टाईम. मार्केटचा ट्रेंड थोडासा निगेटिव्ह बघायला मिळते, 146-47 पॉईंट निगेटिव्ह आहे. बुलिश साईडला जाताना अजूनही रिस्क फॅक्टर हाय आहे. त्यामुळे जर बुलिश साईडला ब्रेकआउट देत असेल निफ्टी किंवा मार्केट जर काही प्राइस ॲक्शन करून बुलिश साईडला जात असेल तर रिस्क फॅक्टर हाय असल्यामुळे तिकडे आपल्याला आपलं पोझिशन सायझिंग, आपली रिस्क मॅनेजमेंट यायला पाहिजे तुम्हाला. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आत्ता मार्केट थोडंसं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन केले. मार्केट एखादा पुलबॅक दाखवू शकतो, परंतु स्ट्रॉंग बुलिश साईडला जर मार्केट जात असेल तर तिकडे आपल्याला रिस्क मॅनेजमेंटवरती काम करणं गरजेचं आहे.
ओके, आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल व्यवस्थित समजलं असेल. नो ट्रेडिंग झोन थोडासा छोटा आहे, 25,840 25,700 साधारण 60-65 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेंजमध्ये आहे. गॅप अप नंतर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर एक पुल बॅक नंतर मार्केट परत आपल्याला निगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतं. या लेवल आहे 25,840 25,780 या लेवल नो ट्रेडिंग झोनच्या आहे. इकडे थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. चला बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये दिवस गेलेला आहे पूर्ण. काही इकडे जास्त लेवल आपल्याला बघायला मिळालेले नाहीत. आता जर बघितलं तर इकडे थोडीशी लेवलवर ॲडजस्टमेंट करूया. ओके, बघा निफ्टी जर बघितलं तर 150 पॉईंट निगेटिव्ह आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर 550 पॉईंट निगेटिव्ह आहे. बँक निफ्टी जर बघितलं तर ऑलमोस्ट कॉस्ट टू कॉस्ट आहे. ओके, आता जिथे ओपनिंग होती त्याच लेवलवरती बँक निफ्टीची क्लोजिंग आहे. कुठलेही सेलिंग बघायला मिळाले नाही बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी थोडासा बघायला मिळालं तर आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जास्त बघायला मिळाल. दोन इंडेक्सच्या लेवल जर बघितलं तर 60,861 हा रेजिस्टन्स आहे. सपोर्ट जर बघितलं तर 60,600 आहे. ओके, ही एक रेंज आहे जिकडे मार्केट आपल्याला मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन करताना दिसतं. लेवल जर अप साईडला ब्रेक होतीये तर 61,000ची राऊंड लेवल आहे आणि 61,100ची सेकंड लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं येऊन टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होते तर इकडे या पद्धतीने जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक करताना दिसेल. बँक निफ्टी 60,467ची फर्स्ट सपोर्ट लेवल, सेकंड लेवल 60,261 60,118 या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. निफ्टी आणि बँक सेन्सेसच्या कम्पेअरला थोडासा स्लो आपल्याला बँक निफ्टी पाहायला मिळत आहे. त्यामुळे ब्रेकआउट जर देत असेल आणि जे लोक बँक निफ्टीला स्पेशली वॉच करत असेल, ब्रेकआउट जर देत असेल किंवा ब्रेकडाऊन देत असेल त्या साईडला छोटा मोठा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तर सेन्सेक्सकडे साहेबांची आज एक्सपायर होती. बऱ्यापैकी निगेटिव्ह मोमेंटम जो गॅप होता तो गॅप फिल करताना दिसला आपल्याला. जर तुम्ही इकडे बघितलं हा जो गॅप आपण डिस्कस केला होता तो गॅप आपल्याला फिल करताना इकडे दिसला आणि आज थोडंसं गॅप डाऊन पण ओपन झालं होतं त्यामुळे कन्फ्युजन होतं. परंतु इकडे जर बघितलं तर इकडे बेरिश प्रायजेक्शन करून ब्रेकडाऊन केल्यानंतर मल्टिपल टाईम आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाले. ज्याला चॅनल माहिती कसं होतो, चॅनल ब्रेकडाऊन कसं होतो त्याला थोडंसं समजलं असेल मार्केटमध्ये. ओके, आता जर बघितलं तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आजचा इंट्राडे लो राऊंड लेवल आहे 85,500 आणि रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळते आणि आपण मार्क करूया. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर पहिला सपोर्टचं बघायला मिळते या लेवलवरती. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर इकडे मल्टिपल टाईम कन्सोलिडेशन होतं. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर हा स्विंग लो आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटासा रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर आजचा इंट्राडे आहे, त्याच्यानंतर कालची क्लोजिंग या काही लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, याची जर प्रायजेक्शन बघितली तर सपोर्ट ब्रेक डाऊन साईडला लोअर लो. आता इकडे एक सपोर्ट घेतलेला आहे 83,500. बऱ्यापैकी मार्केट इकडे कन्सोलिडेशन करू शकते या लेवलमध्ये आणि रेजिस्टन्स बघितलं तर 83,800. तर साधारण 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. मार्केटने जर काहीशी बुलिश प्रायजेक्शन केली हा रेजिस्टन्सच्या वरती जात असेल तर हे जे रेजिस्टन्स आहे छोटे छोटे हे आपल्याला परत बघायला मिळू शकतात. 83,400 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 84,050च्या आसपास आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 84,200च्या आसपास. हे काही बुलिश साईडला रेजिस्टन्स बघायला मिळतात. सपोर्ट जर ब्रेक होते छोटासा टप्पा खाऊन या लेवलनंतर त्याच्यानंतर फर्स्ट सपोर्ट आहे 83,380 83,226 आणि 83,000च्या आसपास थर्ड सपोर्ट आहे. तर हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर छोटासा बघा पुलबॅक आणि जर परत सपोर्ट ब्रेक होत असेल नो ट्रेडिंग झोन तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट अजूनही थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. मार्केटने आजच्या दिवशी एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ब्रेक करताना दिसलं आहे. आज एक निगेटिव्ह मोमेंटम होतं. उद्या थोडंसं मार्केट आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. उद्या शुक्रवार आहे, थोडंसं प्राइस ॲक्शन आणि रिस्क मॅनेजमेंट याच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.